हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आमच्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळी काय नाश्ता करावा म्हणून विचार केला की मूग भिजवलेले होते रात्री, तर त्याचे चिले बनवून घ्यावे. म्हणून मग मी मूगाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छानसे चिले बनवायला घेतले. पण तुम्ही बघू शकता की छान असा पॅन ठेवला, पॅनवर तेल टाकलंय गरम व्हायला आणि जे पहिलं बॅटर टाकलं मी ते असं चिटकलेलं आहे छान छान. असा प्लॅन फसला. मग परत सकाळी सकाळी घाई होती. धन्वीला स्कूलला जायचं होतं. धन्वीचा आज हाल्फ डे होता स्कूलला, म्हणून चिले बनवले होते. तर पहिलाच चिला असा खराब झाला. मग पटकन दुसरीकडे दुसरा तवा ठेवला, आपला नेहमीवाला जुनावाला, आणि त्याच्यावरती एकदम छानसे चिले झाले. असंच होतं, जुनं ते सोनं उगीचच नाही म्हणत. त्यामुळे पुढचे सगळे चिले जुन्या तव्यावरती फटाफट करून घेतले. धन्वीला आज हाफ डे होता. तिचा स्कूलमध्ये रक्षाबंधनचं सेलिब्रेशन होतं. मग तिलाही टिफिनला आणि आम्हालाही नाश्त्याला मस्त चिले बनवले. त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घातल्यामुळे ते सॉससोबतच खाल्ले. त्याच्यासोबत काही हिरवी मिरची सेपरेट केली नाही, चटणी वगैरे काही बनवली नाही. आता माझे सगळे चिले बनवून झालेले आहेत आणि धन्वी दुपारी स्कूलमधनं 10 वाजेला आल्यानंतर धन्वीला दिलेला आहे नाश्ता ड्रायफ्रुट्सचा. आणि धन्वी मस्तपैकी डॉक्टर बायनॉक्स शो बघत बघत तिने तिचा नाश्ता कंप्लीट केला. दुपारच्या जेवणामध्ये मी छान वरणपोळी, गंगाफळची भाजी केली होती. गंगाफळ म्हणजेच डांगर. नाशिकला याला नांगर म्हणतात, खानदेशमध्ये याला गंगाफळ म्हणतात. इकडे गंगाफळची भाजी शिजवल्यानंतर तिला असं घोटून घेण्याचा प्रकार आहे, तर तीच भाजी मी घोटते आहे. सगळ्या ठिकाणी गंगाफळला वेगवेगळे नावं आहेत. आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या वेळेला इथे रक्षाबंधनची खास राखी बांधण्यासाठीची तयारी चालू होती. धन्वीला अजून रक्षाबंधनची राखी बांधण्यासाठी गाठ बांधता येत नाही, म्हणून इथे मी तिला शिकवते की गाठ कशी बांधायची. तिला समजतंय. दोन्ही धागात खेच. येस, तसं नाही, क्रॉस करायचं आणि त्या होल मधून टाकायचं. क्रॉस नाही, असं नाही, क्रॉस करून याच्यातून टाकायचं. हे दोन धागे दोन बाजूचे, इकडनं पकडला इकडनं. आता हा क्रॉस घेऊन याचे होल मधून टाक आणि बाहेर खेच त्याला बाहेर. आधी एकालाच बाहेर खेचायचं, फक्त खेचलं. आता दोन्ही धागे पकड, असं मारून टाक. तिचं असं शिकणं चालू राहील. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.